पूर्ण केल्याच्या नंतर कोण कशाला बिल्डर तुम्हाला विचारायला येतोय? कोण कशाला बिल्डर विचारायला येईल तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय की ही जी काय सगळ्या यंत्रणा आहेत, मी जे म्हणतोय परत परत कोणाला नंबर 1 द्यायचा, ह्या सगळ्या विकासाच्या नावावरती जे काय बिल्डर लोकांची लूट चाललेली आहे मुंबईमध्ये, ही तुम्ही थांबवणार आहात की नाही? 33 एकरात 33-10 33-5 हे तर सगळे वेगवेगळे विषय आहेत, त्या वेगवेगळ्या विषयात मी जाईन. परंतु एक गोष्ट आहे की तुमचं ध्येय आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना की गरिबाला घर मिळालं पाहिजे, मोदीजींची संकल्पना आहे ना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, मग त्यांच्या संकल्पनेला तडे कशाला जात आहे? आणि जे तडे देत आहेत त्यांना वाचवताय कशाला? तुमची इच्छा आहे ना मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, मग एक जबाबदारी तुमची आहे ना कार्यकर्त्यांची आणि मंत्र्यांची, साहेबांचं स्वप्न पूर्ण करायची. आणि तुमच्या देखत जर जो स्वप्न उधळत असेल त्याला सोडून देणार तुम्ही? अरे याच्यासाठीच तर आम्ही म्हणतो की प्रवीण दरेकरांना मंत्री बनवा. माझा रोग सत्तेकडे आहे. आता त्यांना पण मंत्री बनवलं, त्या मंत्रिपदाचा दर्जा दिलाय फक्त. अरे कमीत कमी त्यांना नुसते ऐकायला बसवतात, अधिकार तर द्या थोडे. नाही 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 मी प्रवीण दरेकरांचा हितचिंतक आहे. माझी कौतुक करताय की इज्जत करताय? मी प्रवीण दरेकरांच्या बाबतीमध्ये नेहमी हितचिंतक म्हणूनच बोलतो. त्यांना जरी सत्तेत बसवलं नाही तरी प्रामाणिकपणे प्रत्येक विरोधकाचं शेवटपर्यंत ऐकतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला त्यांना वाटतं की विरोधक बरोबर बोलतायत त्यावेळेला तिथून ते उभं राहून आमच्या बाजूने देखील बोलतायत. काल देखील त्यांनी हे सिद्ध करून दिलं की सभागृहात मंत्री नाहीत त्यावेळेला त्यांनी विरोधकांची बाजू घेतली. आणि असा कर्तबगार, असा धाडसी मंत्री असायला पाहिजे, ही आमची भावना आहे. प्रसाद लाड बद्दल अजून बोलायचं असेल तर प्रसाद लाड यांच्यावरती तर मी पूर्ण 1 दिवस बोलू शकतो.